गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, बाप्पा मोरया रे या सिरीजमध्ये मी आपलं यश हार्दिक स्वागत करतोय आणि एपिसोड नंबर 2 मध्ये मी आपलं हार्दिक स्वागत करतोय। मानाचा गणपती म्हणजे श्री राजराजेश्वर मंदिराचे गणपती जे 105 वर्षापासून व्रत करून इथे गणपती सध्या बसलेले आहे आणि आपल्यासोबत सुधीरजी अभ्यंकर आपल्यासोबत आहे जे खूप वर्षापासून इथे त्यांची सेवा देत आहे। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया किती वर्षापासून होतोय, काय काय होतंय आणि कसं होतंय। श्री राजराजेश्वर भगवान की जय। हे राजराजेश्वर मंदिर पुरातन कमीत कमी 400 वर्ष जुने मंदिर आहे। पुरातन मंदिर असल्यामुळे सगळेच उत्सव इथे होतात। उदाहरणार्थ श्रावण सोमवार खूप मोठ्या प्रमाणात होतो। गांधीग्रामहून कावडीने लोक पाणी आणून राजराजेश्वराला अभिषेक करतात। त्याच्यानंतर गणपती उत्सवामध्ये 10 दिवस ही तांब्याची मूर्ती आहे। ती तांब्याची मूर्ती 10 दिवसासाठी असते। बाकीचं हे जे राजराज मंदिर गणपतीचं मंदिर आहे तेही साधारण 400 वर्ष जुनंच आहे। तर याच्यामध्ये सकाळी सगळ्यात पहिले 5:30 वाजता आरती होते। पहिले गणपतीचे होते, नंतर राजराजेश्वराचे होते। त्याच्यानंतर प्रसाद वाटपाचा कार्यक्रम होतो। प्रसाद वाटपाचा कार्यक्रम झाल्यानंतर 11:30 वाजता नैवेद्य लागतो। 11:30 वाजता नैवेद्य लागल्यानंतर पुन्हा 2 तास प्रसाद वाटला जातो। असं तसंच संध्याकाळी 6च्या आरतीची वेळा पहिले गणपती 6:30 6:30 राजेश्वर असं चालू असते। सध्या आपल्या समोर आहे अकोल्याचे मानाचे गणपती जे स्थापित आहे 105 वर्षापासून आणि हे मूर्तीला 105 वर्ष संपूर्ण झालेले आहे। आपल्यासोबत उपस्थित आहे मंदिरचे ट्रस्ट। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की मूर्तीचं कसं निर्माण म्हणजे झालेलं आहे आणि मूर्तीची काही माहिती जाणून घेऊया। मूर्तीची माहिती आम्हाला काही दर्शकांना आमच्या सांगावे। राजराजेश्वर मंदिरात 105 वर्षापासून हा गणेशोत्सव चालू आहे। पूर्वीच्या काळी मातीचे गणपती यायचे, ते शिरवल्या जायचे। नंतर या 30-40 वर्षामध्ये प्लास्टर ऑफ पॅरिस खूप मोठ्या प्रमाणात निघालं, त्याचं प्रदूषणही खूप व्हायला लागलं। तर आमच्या राजराजेश्वर मंदिरात तांब, पितळ, चांदी, सोनं हे लोक अर्पण करतातच। तर मग आमच्या मुख्य ट्रस्टींना ही कल्पना आली की नाही बा आपण एक तांब्याची पंचधातूची मूर्ती का नाही करावी। तर ही साधारण 25 वर्ष झाले असेल ही पंचधातूची मूर्ती केली। त्याच्यामध्ये सगळं आहे। याच्या पहिले मातीचा गणपतीच होता, पण आता मातीच्या गणपतीनंतर प्लास्टर ऑफ पॅरिस तर सगळं निघालं। मग ते काही आम्हाला कोणाला पटलं नाही। ते पंचधातूची मूर्ती करून साधारण 25 ते 30 वर्ष झाले। अच्छा, तर जसं म्हणताय की 105 वर्ष गणपतीला स्थापन होऊन झालेलं आहे, तर हे मूर्तीला सध्या किती वर्ष झालेलं? 25 ते 30 वर्ष। याला 25? हो, पहिले नाही तर मातीचीच मूर्ती आणायचो। मातीची मूर्तीची 10 दिवस स्थापना करायचो। 10 दिवस 11व्या दिवशी ज्या दिवशी गणपती विसर्जन असते त्या दिवशी विसर्जन करायचो। आता ही मूर्ती प्रोसेशनमध्ये घेऊन जातो। प्रोसेशनमध्ये त्याची पूजा, आरती, अन्नदान हे सगळं झाल्यानंतर विधिवत पूजा करून पुन्हा ती मंदिराच्या ऑफिसमध्ये 1 वर्षभरासाठी ठेवून देतो। तर दर्शको तुम्ही बघू शकता की किती छान अशी संकल्पना हे ट्रस्टीला आली आहे आणि त्यांनी जी मूर्ती तुम्हाला मी थोडं झूम करून दाखवतोय की ही मूर्ती जी आहे ती मूर्तीची तुम्ही चमक आणि त्याच्यामध्ये बघू शकता साक्षात गणपतीचं असं दर्शन तुम्हाला मी दाखवत आहे। आणि हे मूर्तीमध्ये तांबा, पितळ, गोल्ड, सिल्वर आणि याच्यामधून ही बनलेली अशी मूर्ती आहे। मूर्तीला 25-30 वर्ष इथे झालेले आहे। आम्हाला जशी माहिती सांगितली आहे मी तशी तुम्हाला संपूर्ण डिटेल याच्यामध्ये दाखवत आहे। तर ही होती मूर्तीची माहिती जी 25 आणि 30 वर्षापासून राजेश्वर मंदिर येथे मानाचा गणपती मानला जातो। तर सध्या मूर्तीला तुम्ही सांगितलं आहे की 25-30 वर्ष समजा झालेले आहे, पण 105 वर्ष हे गणपतीची मूर्तीला स्थापन होऊन झालेलं आहे। तर संपूर्ण माहिती मी तुमच्याकडून घेत आहे की मूर्तीला तर 25-30 वर्ष झालेले आहे, परंतु जर 105 वर्षाचा मानाचा गणपती मानला जातो तर त्यामध्ये काय माहिती आहे थोडक्यात, म्हणजे त्याचे पहिले कसं होतं गणपतीचं? पूर्वी 10 दिवसाचा हा गणपती उत्सव असायचा। 10 दिवसाचा गणपती उत्सव असल्यानंतर साधारण मातीची मूर्ती शक्यतर घ्यायचो। शक्यतर मातीची मूर्ती घेतल्यानंतर 10व्या दिवशी 11व्या दिवशी त्याचं विसर्जन करायचो। पण त्याच्यानंतर येणाऱ्या या 25-30 वर्षामध्ये POP प्रदूषणाचा त्याला खूप त्रास असल्यामुळे आमच्या सगळ्या पंचांच्या असं डोक्यात आलं, लक्षात आलं की नाही बा आपण पंचधातूचीच मूर्ती केली तर काय हरकत आहे, ती परमनंट राहिली
तर असं टोटल मिळून 105 वर्षे या गणपती सार्वजनिक गणपती मंडळाला झालेले आहे. त्याच्यातले 75 वर्ष मातीची मूर्ती होती, आता पंचधातूची मूर्ती आहे. असं टोटल 105 वर्ष झालं. आपले आजकाल जे श्रद्धालू आणि भाविक भक्त आहे, तर आपण सध्या राजराजेश्वर मंदिर येथे उपस्थित आहात आणि मानाची गणपतीची मूर्ती आपल्या समोर आहे. तर मी तुम्हाला विचारू असं की आजकाल जे हे भाविक भक्त आहे, तर यांना तुम्ही काय संदेश द्याल? यांना सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ जे आहे त्यांनी प्रदूषण विरहित गणपती उत्सव करावा. त्याच्यानंतर निर्माल्य, त्याच्यानंतर हार फुलं हे नदीत न टाकता कुंडीमध्ये टाकावे, की जेणेकरून नदी खराब होणार नाही, नदीमध्ये प्रदूषण होणार नाही. त्याच्यानंतर कर्कश आवाजात DJ लाऊडस्पीकर हा वाजवू नये, की जेणेकरून इतर लोकांना त्याचा त्रास झाला नाही पाहिजे. हा आपला सार्वजनिक उत्सव आहे, आनंदाने सगळा साजरा झाला पाहिजे, पण प्रदूषणाचं लक्ष तर हे दिलंच पाहिजे. हा संदेश मी या 10 दिवसाच्या उत्सवामध्ये सगळ्या लोकांना देतो आहे. आमच्या सिरीजमध्ये तुमचं स्वागत आहे आणि असेच अपडेट आणि अकोल्याचे मानाचे गणपतीचे अपडेट तुम्ही बघण्यासाठी अजिंक्य भारतला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. गणपती बाप्पा मोरया.